दत्त मंत्र पाहूयात। सगळ्यात पहिला जो मंत्र आहे तो इष्टफल प्राप्तीसाठी। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र संकल्पपूर्वक 108 वेळा जप करावा। विद्या अभ्यासात प्रगती हवी असेल, तुम्हाला जर स्पर्धा परीक्षा वगैरे द्यायच्या असतील आणि त्यासाठी तुम्हाला तुमची स्मरणशक्ती वाढवायची असेल किंवा अभ्यासाबद्दल काही दुसरं कार्य असेल, तर तुम्ही विद्यार्थी असाल, ओम दत्ताय साक्षात्काराय नमः, ओम दत्ताय साक्षात्काराय नमः या मंत्राचा रोज अभ्यासापूर्वी 10 वेळा जप करावा। तुमच्यावरती खूप सारे संकट असतील आणि त्या संकटांचं निवारण तुम्हाला करायचं असेल तर अनुसया त्रिसंभूतो दत्तात्रेयो दिगंबरः स्मतृगामी स्वभक्ता नामुद्धरता भवसंकटात। परत एकदा बोलते, अनुसया त्रिसंभूतो दत्तात्रेयो दिगंबरः स्मतृगामी स्वभक्तानामुद्धरता भवसंकटात या मंत्राचा 108 वेळा नित्य जप करावा। दारिद्र्य निवारण होण्यासाठी, संपत्ती किंवा सांपत्तिक परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्ही दारिद्र्य विप्रगेहेयः शाकं भुक्त्वोत्तमश्रियं ददौ श्रीदत्तदेवः स दारिद्र्याश्रीप्रदोवतु या मंत्राचा 108 वेळा नित्य जप करावा। सौभाग्य वृद्धीसाठी विवाहित महिलांनी जीवायमास भर्तारं मृतं सत्या हि मृत्युः मृत्युंजयः स योगींद्रः सौभाग्यं मे प्रयच्छतु या मंत्राचा 108 वेळा नित्य जाप करावा। संतती प्राप्तीसाठी दुरीकृत्य पिशाचार्थी जीवयित्वा मृतं सुतं यो भूभीष्टदः सिद्धः सनः संतती वृद्धिकृत या मंत्राचा पती पत्नींनी दोघांनीही 108 वेळा रोज जप करावा। जर पती मंत्र म्हणत असेल तर पत्नीने ऐकला, श्रवण केलं तरीही चालेल। गृहबुधाचे निवारण करण्यासाठी ओम द्राम दत्तात्रेयाय नमः, ओम द्राम दत्तात्रेयाय नमः या मंत्राचा स्पष्ट शब्दोच्चारांसहित 1008 वेळा नित्य जप करावा। जय स्वामी समर्थ।